बायको आज जरा जास्तच छान दिसायला लागलेली आहे, उभा केलेली आहे. तर अशी चहा आणि गोड खाण्याचं बंद केलेलं आहे. बताव. बाजूची भाजी, श्रीखंड. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या गुढीपाडवा स्पेशल ब्लॉगमध्ये. आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हो, हे येणारं नवीन वर्ष तुम्हासाठी सुख समृद्धी घेऊन येऊ. तुमच्या सर्व आशा अपेक्षा सर्व पूर्ण हो या वर्षामध्ये. आणि आता आम्ही पण गुढी उभा करण्याचं पूर्ण तयारी केलेली आहे. बायको आज जरा जास्तच छान दिसायला लागलेली आहे. हो, थँक्यू. हो, आणि आमचं हे छुटकू पण छान दिसतंय नाही का. तर आता सकाळी सगळे रेडी झालोय आणि आता गुढी उभा करायची हो, आहे. आणि सगळं साहित्य आता तयारी पण केली आहे. तर चला आता अगोदर गुढी उभा करूया. येस, चलो. हे बघा, हे फुलं किती छान आहेत. हो, इथे उभा करायची आपल्याला गुढी. मागच्या वर्षी पण आपण इथेच केली होती. इथे फ्लावर्स आणि साखरचा हार घालायचा. बसला हार कसा घालायचा? हार असं बांधत वाटतं. हार बांधले पण चालेल. त्याला गाठ बांधणं चालू किया है क्या? काय सगळी तर मंडळी, तुम्ही आज बघू शकताय मी माझा असा काय चालू केलेला आहे. कसा वाटतोय तो नक्की सांगा. आणि इथं बसली आहे आमची राजकन्या. तर काय चालू आहे श्रावचं? मॅडम खुर्चीवर बसले तिथं बाहेर येऊन. हो, ओके. पप्पांना काही हेल्प केली का नाही? हार बनवण्यासाठी केलीस ना? फक्त हार बनवला, अजून काहीच नाही बनवलं. तेवढेच केली का? ओके. तर इकडे चालू आहे गुढी उभा करण्याचं काम. तर मित्रांनो, गुढी उभा केलेली आहे. येस, मस्तपैकी आम्ही व्यवस्थित सजावट वगैरे केलेली आहे. मनी प्लांटच्या बाजूला लावलेली आहे, गुढी उभा केलेली आहे. तर येस, असं खूप छोटीशी पूजा सुंदर बायकोच्या हाताने करून घ्यायची आहे. आणि खूप छान अशी दिसते गुढी. मागच्या वर्षी पण आपण इथेच गुढी उभा. हो, लग्न कधी आज चला गृहलक्ष्मी. हो, जरा स्माइल तर करा. आज माहित नाही, सगळं तयार की झाली आहे. आणि आता मी वेळेवर खोकला सुरू झालाय. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. हो का? येस, छान वाटायले का नाही पण? सुंदर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या घरची गुढी आज उभा केलेली आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. या नवीन वर्षामध्ये आमचे खूप मोठे संकल्प आहेत. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र आता प्रयत्न करणार आहोत. तरी उद्यापासून सकाळी 5 वाजता उठून सगळ्या तयारी करणार आहे. हो, आणि ब्लॉग तुमच्यापर्यंत आणि पोहोचवणार आहे. हा, आणि ही आजपासून हिनं प्रण घेतलेलं आहे की चहा आणि गोड खाण्याचं बंद केलेलं आहे. हिनं आज खाणार आहे. आज खाणार आहे, म्हणजे उद्यापासून नाही का. तर हा सुद्धा हिनं नवीन वर्षाचा प्रण घेतलेला आहे. आणि आता खूप सारी भूक लागलेली आहे. हा, भूक लागली. आणि तुम्ही पाहिलंच की मी जुडा वगैरे पाडला. हो, ते जमलंच नाही आज. ते काय झालं सांगते. माझ्या चेहऱ्याला ती हेअरस्टाईल सूट करत नव्हती. हा, तर त्यामुळं ती सूटच करत नव्हती. एवढा वेळ त्याला प्रयत्न करून सगळं काही केलं, पण ते छानच दिसत नव्हतं. त्यामुळे मग ते सगळं काही काढलं. साधी सिंपल अशी केस मोकळे सोडले आणि छानसं फोटोशूट केलं. तर हे छान वाटतंय का अगोदरचं छान वाटतंय तुम्हाला ते नक्की सांगा. ओके, चला आता जेवायची तयारी करा जरा. चला. भूक लागली. हा मेंबर मॅडमला भूक लागलेली आहे. उपाशी आहे. तिचं सॉफ्टवेअर चालत नाही आज भूक लागल्यामुळे. कारण म्हणून तिनं आज आमचे फोटो बी नाही काढले. नाही, भूक लागली. मम्मी जबाबदार त्यासाठी. नाही, भूक लागली. तर मित्रांनो, गुढी उभा करून सर्व झालेलं आहे. बाजारातून जाऊन मी आता चितळेचं श्रीखंड घेऊन आलेलो आहे, केशरवाला. ओके. आणि मॅडमने पण चेंज वगैरे केलं आहे सगळं. चेंज रिपोर्ट.
हा स्वयंपाक चालू केलाय. चण्याची भाजी, पुरी वगैरे भरपूर काही स्वयंपाक आहे आज. हो, तर आता स्वयंपाकाची तयारी आम्हाला चालू मस्त आज जेवायला भेटणार आहे. येस. तर आता मॅडम मॅडम, काय करेल स्वयंपाक तुम्हाला हो दाखवू आपण जेवणाचं ताट दाखवू आपण. हो. तर मंडळी, आमच्या इथं आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. जेवण वगैरे सगळं तयार झाले. श्रावला तर एवढी भूक लागलेली होती की काय, ती किती वेळा म्हणजे स्वयंपाक करत असताना मध्ये मध्ये येऊन मम्मी मला भूक लागली, मम्मी मला भूक लागली. काय म्हणून आता केलंय? तिच्यासाठी आम्ही बघा जेवणाचं ताट रेडी करून दिलंय. काय काय बघा, शव सांग. बताव. पुरी, बाजरीची भाजी, श्रीखंड, चणे. चण्याची छोला. भाजी, हा. पुलाव, भजे, पापड्या. तर मंडळी सायंकाळचे 6 वाजलेत. आता गुढी उतरवण्याचा टाइम झालेला आहे. यांनी नारळ फोडलंय. नारळ फोडलं आणि त्याचा खोबरा निघाला. हो, काहीच पाणी वगैरे नाही निघालं. नारळातलं. तर असं झालं. दुपारी मस्त आम्ही खूप जेवण केलं. मला शिंक येते आता, माहीत नाही येते का नाही ते. आणि मॅडमकडून मस्त झोप घेतली, मी काही झोप नाही घेतली. त्यामुळे आता मस्त आवरलेलं. आता गुढी उतरवतो आणि त्यानंतर मग आम्हाला रील्स बनवायच्या आहेत. आणि रील्स बनवल्या नाही 2-4 दिवस झाले. रील्स बनवायच्या. रील्स बनवल्या. आवाज काय एवढा हळू येतोय? भूक लागली आहे का? नाही आवाज आज जेवण झालं ना त्यामुळं का? ओके. तर मग त्यानंतर भेटू आपण.